क्वेश्चन नंबर 69. 11वा सामना खेळताना फलंदाज 26 धावा काढून बाद झाला. ठीक आहे, म्हणजे आधी तो 10 सामने खेळलेला आहे. हा त्याचा 11वा सामना आहे. या सामन्यात त्याने किती रन काढल्या? 26 रन काढल्या. त्यामुळे या मोसमातील त्याच्या धावांची सरासरी 15 ते 16 अशी वाढली. म्हणजे आधी त्याची सरासरी किती होती? 15. म्हणजे प्रत्येक मॅचमध्ये त्यांनी 15-15 स्कोर केला होता समजा. ठीक आहे, आणि त्याची सरासरी ह्या मॅचनंतर किती झाली? 16 झाली. म्हणजे जर त्यांनी ह्या मॅचमध्ये 15 रन काढल्या असत्या तर त्याची सरासरी 15 राहिली असती. आता त्याला सरासरी 16 करायची आहे, तर ह्या मॅचमध्ये त्याला 1 रन वाढवावं लागेल आणि ह्या मॅचमध्ये त्याला किती रन वाढवावे लागतील? प्रत्येक मॅचमध्ये 1-1 रन वाढवावं लागेल. तेव्हा सगळ्यांचा 16 होईल आणि त्याचा फायनल पण 16 येईल. बरोबर, त्यांनी 26 रन काढल्या ना. मग ह्या मॅचमध्ये त्या 26मधल्या 16 रन युटिलाइज झाल्या आणि त्याचा ॲव्हरेजच्या उरलेल्या 10 आधीमध्ये गेल्या. कारण यांच्यामध्ये पण त्याला 1-1 रन मोजावं लागेल ना. म्हणजे किती झालं? 16 आणि 10 26. चलो ठीक आहे. आता ते काय बोलत आहे, या मोसमात स्वतःची सरासरी 20पर्यंत नेण्यासाठी त्याने या डावात जितक्या धावा काढणे आवश्यक होते ती संख्या दाखवणार पर्याय निवडा. आता ते बोलत आहे की चला त्याची 16 तर झाली, पण जर त्याला ॲव्हरेज 20 करायचं असेल तर ॲव्हरेज 20 करायचं असेल त्याच्या प्रत्येक मॅचमध्ये 16 आहेत ना. प्रत्येक मॅचमध्ये 4 धावा त्याला ॲड करायला लागतील. आणि तो किती मॅच खेळला आहे टोटल? बघा 16 आहे. प्रत्येक मॅचमध्ये 4-4 धावा त्याला ॲव्हरेज करण्यासाठी ॲड कराव्या लागतील. तेव्हा प्रत्येक मॅचचा स्कोअर 20-20 म्हणजे असं आपण इव्हनली डिवाईड केला तर 20-20 जाणार आणि मग त्याची ॲव्हरेज 11 मॅचची 20 येणार. मग आता त्याची 16 आहेत ॲव्हरेज. प्रत्येक मॅचमध्ये त्याला 4 ॲड करायचे. टोटल मॅच किती झाला? 11 गुणिले 4 44 त्याला रन एक्स्ट्रा बनवावे लागणार शेवटच्या मॅचमध्ये. किती एक्स्ट्रा? 26 त्यांनी बनवल्यात ना. 26 बनवून त्याने ॲव्हरेज किती केला? 16. जर त्याला ॲव्हरेज 20 बनवायचं असेल तर त्याला 26 अधिक 44 रन बनवावे लागतील. म्हणजे 26 अधिक 44 किती झाले? 6 आणि 4 10 1 4 5 6 7. शेवटच्या मध्ये त्याला 70 रन बनवावे लागतील. 4 इथले आन्सर.